हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्यांना अनेकदा कशी माती खावी लागली हे कोकणच्या जनतेला माहिती आहे। शिवसेनेने राणे कुटुंबास 3दा धूळ चारली आहे। सामनातून नारायण राणेंवर हल्लाबोल। महायुतीला तडीपार करू म्हणणाऱ्यांनाच कोकणानं तडीपार केलं। ठाण्यातील मेळाव्यात फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, तर मनसेनं कोकण पदवीधर निवडणुकीतून माघार घेतल्याबद्दल फडणवीसांनी राज ठाकरेंचे आभार मानले। सांगलीत जयंत पाटील समर्थकांकडून विशाल पाटील, विश्वजित कदमांना रील्समधून थेट इशारा। जयंत पाटील समर्थकांचे रील्स सोशल मीडियावर व्हायरल। राष्ट्रवादीला केंद्रात स्थान मिळाल्यास मलाच मंत्रिपद मिळेल, खासदार प्रफुल्ल पटेल यांचा दावा, तर सुनेत्रा पवार यांचेही नाव मंत्रिपदासाठी चर्चेत। सरकारचं शिष्टमंडळ आज जालन्यात ओबीसी उपोषणकर्त्यांची भेट घेणार। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसह नवनाथ वाघमारेंचं 5 दिवसांपासून उपोषण सुरू। छगन भुजबळांनी आज समता परिषदेची बैठक बोलावली। बांद्रे येथील एमईटी संस्थेत बैठकीचं आयोजन। ओबीसी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बैठकीत चर्चा होणार। यवतमाळच्या माजी खासदार भावना गवळींना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता। शिंदे गट गवळींना विधान परिषदेवर घेऊन मंत्रिपद देणार, सूत्रांची माहिती। 19 आणि 20 जूनला राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर। श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यात राज ठाकरे सहभागी होणार। केंद्रीय निवडणूक आयोगानं एलन मस्क यांना फटकारलं। ईव्हीएम हॅकिंगचे प्रात्यक्षिक दाखवा, निवडणूक आयोगाचं एलन मस्क यांना आव्हान। मतमोजणीच्या दिवशी डेटा अपडेट करण्यासाठी मोबाईल देण्यात आले होते। डेटा अपडेट करण्यासाठीचा मोबाईल वायकरांच्या मेहुण्याकडे गेला। निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशींचं स्पष्टीकरण। ठाकरे गटाने जिंकलेल्या जागांवरील ईव्हीएमवर संशय घेतला नाही। वायकरांना जनतेनं निवडून दिले, कितीही आदळआपट करा, धनुष्यबाणाला जास्त मतं। मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरे गटावर खोचक टीका। पराभव जिव्हारी लागल्यानं त्यांचा रडीचा डाव सुरू। रवींद्र वायकरांचा ठाकरे गटावर पलटवार, तर वायकर पोस्टल मतांवर विजयी। निरुपमांनीही आरोप फेटाळला। राहुल गांधी कोणता लोकसभा मतदारसंघ निवडणार याची उत्सुकता। उद्यापर्यंत लोकसभा सचिवालयाला उत्तर द्यावं लागणार। राहुल गांधी वायनाड मतदारसंघाच्या खासदारकीचा राजीनामा देणार असल्याची चर्चा। कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त। शिंदे गट ठाकरे गटाकडून घंटानाद आंदोलन, आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। आज देशभरात बकरी ईद साजरी करण्यात येते। बकरी ईद निमित्त सामूहिक नमाज पठण। पोलीस भरतीमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना सर्व ठिकाणी मैदानी चाचणी देता येणार। एका पदासाठी मैदानी चाचणी झाल्यानंतर दुसऱ्या पदासाठी 4 दिवसांनंतर मैदानी चाचणी होणार। सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय 60 वर्ष करण्याबाबत सरकार सकारात्मक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सरकारी कर्मचारी संघटनेला आश्वासन। फुकट्या प्रवाशांना मध्य रेल्वेचा दणका। मे महिन्यात 2844 कोटी रुपयांचा दंड वसूल। मुंबई विभागात सर्वाधिक दंड वसूल। सोलापूर जिल्ह्यातल्या दमदार पावसामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यात वाढ। 10 दिवसात 10% पाणीसाठ्याची वाढ। राज्यात पुढील 3 दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज। आज आणि उद्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्राला येलो अलर्ट। कोकणातही 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।